मी ज्योतिराव गोविंदराव फुले, अध्यक्ष, माझे गुरुजन वर्ग तसेच माझं बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी नम्र विनंती. शिक्षणाच्या गंगोत्री असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या निमित्ताने आपण सर्व इथे जमलो आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा अवघ्या 90 वर्षाचा असताना त्यांचा विवाह अवघ्या 13 वर्षीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहायला व वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पुण्यामधील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील बालविवाह, सतीप्रथा व केशवपण अशा वाईट प्रथांवर विरोध केला. त्यांनी काव्य फुले, सुवर्णमुद्रा, सुबोध रत्नाकर असे काव्य लिहिले. पहिले मुलींना खूप कमी लेखले जायचे. हे त्यांना अमान्य होतं, म्हणजे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यांच्यावर दगड फेकले, शेणाचे गोळे फेकले, तरी पण त्यांनी मुलींच्या बाजूने खंबीर उभे राहिले, म्हणून त्यांचं नाव आज जगभरात पसरले. त्यांच्या आयुष्यातला मी एक छोटासा प्रसंग सांगतो, तो तुम्ही शांतपणे ऐकावा हीच माझी नम्र विनंती. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या देहाला अग्नी देण्यासाठी पहिले मुलींना अधिकार नव्हते द्यायचे, त्यामुळे मुलांनाच अधिकार द्यायचे. म्हणून तर ते त्यांना अग्नी द्यायला गेले होते. यशवंतराव अग्नी द्यायला गेले होते, तर समाजाने त्यांना विरोध केला. या कारणावरनं का ते दत्तक असल्यामुळे त्यांना स्वतःचे मूल नव्हते, म्हणून त्यांनी दत्तक घेतले होते. या खडतर काळात सावित्रीबाई फुले यांनी स्वतःला मशाल घेऊन पुडा घेऊन त्यांना अग्नी दिला. अशा धाडसी महिलांना माझा सलाम. कधी ना कधी जगाला निरुपवास घ्यावा लागतो, तसेही सावित्रीबाई फुले यांना जगाचे निरोप घ्यावा लागला. 10 मार्च 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा
समाजसेविकेला माझं कोटी कोटी अभिवादन. जय हिंद.